हाय टू फॅमिली, कशा आहात? बऱ्यात का? गुड मॉर्निंग. तुमचं चहा पाणी झालं का? आमचं तर झालं. पाणी असं बसविलंय गुट असं बसविलंय. त्याच्यात काय सारून काढलंय तिथून. मग मला नाव दिसत असेल बघा, पण उलट दिसत असेल. पिठानं गाली रांगोळ नव्हतं, रांगोळीनं नाही काढली, पिठानं रांगोळ काढली. मग आज आहे दुसरी माळ. ते पानाची घालायची होती, बेलाच्या पानाची, पण ती घातली नाही. हे आज आंब्याच्या पानाची घातली. आज आणि जी आपण पानं खातात का, ते पानं आज घेऊन आले. आणि म्हणलं चला एक ब्लॉग करावा म्हणलं. आणि तिथून मग एकीकडं डाळ टाकली, एकीकडं भात टाकलं. आणि म्हणलं होतं उठता बसता धरावा उपास, पण आमच्या सासूबाला विचारलं, आमच्या नंदाला विचारलं, तर त्या म्हणल्या नाही ती धरत 9 दिवसाचा उपास. मला धरावं लागलं, घरात ताट आहे ना, आणि तिनं बी नाही मी बी नाही म्हणल्यावर कसं होईल? देवाची चूक नाही, आपल्याकडे चूक आहे. आता आपल्याला काही 9 दिवसाचं करता येईना का? तसं आहे. धरता येईल त्याला काय? एवढा प्रॉब्लेम होतोय की गोळी वाढावं लागते. त्याच्यामुळे जरा अशक्त कमीपणा आला का म्हणजे गोळी वाढायला जमत नाही. आणि ती 9 दिवसाचा उपास म्हणल्यावर त्याला काय नाही, त्याला बी खंबीर आहे मी. एवढं जास्त बोलणं होत नाही. परत अजून शाबू खाऊ वाटत नाही, बगर खाऊ वाटत नाही. काय खायचं ते मग काय टेन्शन येतंय. पण आता बघू काही ना काय. आज तर काही खाल्लं नाही, नुसतं चहा पिलं. मालकींच्या घरी बी प्यायलायच्या, घरी बी प्यालता. आता बरं झालं न खाता, जर सांगितलं ते बरंच झालं. त्याच्यामुळं आताच घरच्यासाठीच करते स्वयंपाक. आणि मला करते काहीतरी थोडंफार फराळायचं. शाबू बी खाऊ वाटत नाही आणि भगर बी. बळबळ काल खाल्ले होते वडा, ते शाबूचे वडे बनविले होते त्यांनी. मी काल केलंच नाही. आज आहे ना, उद्या संपत आहे बॅलन्स. आता उद्या काय माहिती, उद्या टाकतेत ना टाकतेत. आता बघू, टाईम भेटला तर टाकल बी व्हिडिओ. बॅलन्स टाकलं तर व्हिडिओ टाकेल. मग कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. ही साडी माझी मॅच मनानंच केली, मनात मनाभावातून मी सजवलं आहे. मी कवा नाही, आता कधी व्हिडिओमध्ये बघतात का माझ्या घरी देवधर्म नसतात, पण हे 9 दिवसाचे मी करत असते. तसा विचार चालायला लागला आहे, घरात देवधर्म असावी, चांगली बुद्धी चलते. मग पण ते काय होते, उंदरले आहे ते मांजरं असते, तो आपल्या कधीमध्ये वशाट आणतात. त्याच्यामुळे घरात ठेवत नाही. मग मालकीने तुळस असावी, परत अजून आपले देवधर्म असावे, लेकरांना सबुद्धी येते. त्याच्यामुळंच लेकरांना बी सुट्टी ह्याव का शाळेत लावलं होतं, पण मला ते मेसेज येतात ना शाळेतले, त्याच्यामुळे मी काही ती वाचली नव्हते. आणि दररोजच्या ह्याच्यानं मी त्यांना हे करून नटापटा करून त्यांना डबे करून पाठवले होते. ते आल्यातूनच माहिती पडलं की सुट्टी आहे म्हणून त्यांना महागाई पाठवलं. आणि मी गेलेच सरळ. कसं वाटलं आमचं गट कमेंटमध्ये सांगा. इथं संपते. बाय.